श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 95। साईनाथ आणि संपूर्ण चरितामृत अन्योन्य संबंध। आता तू तुझ्या ध्यानात असताना काय बघितलेस ते सांगून त्याचे स्पष्टीकरण मी करत आहे। तू ज्या मुस्लिम साधूला ध्यानात बघितलेस ते भविष्यात श्रीपाद श्रीवल्लभांच्या शक्तीचाच विशेष प्रकारे प्रसार करतील। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 4। 25 मे 1336 शुक्रवारी तामिळनाडू चिदंबरम क्षेत्रात पळणीस्वामी शंकर भट्ट व माधव नंबूद्री ध्यानानंतर एकमेकांशी ध्यानातील अनुभवांवर चर्चा करतात। त्यावेळी शंकर भट्टांना झालेल्या अनुभूतीवर पळणीस्वामी विश्लेषण करून सांगतात। साई ताराचे काटेकोर नियोजन श्रीपादांनी करून ठेवले होते। चरितामृत लिहून झाल्यावर 1350 मध्ये श्रीपाद गुप्त झाले, तर साईनाथ 1918 मध्ये समाधिस्थ झाले। साईवतार हा दत्तच आहे हे जनमानसात सर्वश्रुत आहेच, पण श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत प्रकाशित झाल्यावर या अवतारासंबंधी बारीक बारीक पैलू समोर येत आहेत। विशिष्ट काळानंतर साई महिमा भक्तांसमोर जसाच्या तसा यावा ही श्रीपादांचीच रचना। श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या अवतार कार्याच्या अगदी शेवटी श्रीपादांनी तेच असल्याचे गुपित उघड केलं व अवतार गुप्त केला। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापुरात आल्यावर ते श्रीपाद आहेत हे थोडं लवकर म्हणजे अवतार समाधिस्थ होण्यापूर्वी 2-3 वर्षे हे गुपित उघडं केलं, पण त्याबरोबरच मायेची चादर पांघरून घेतली। पळणीस्वामींच्या वरील उद्गारात श्रीपाद श्रीवल्लभांच्याच शक्तीचाच असाच लावून उद्गार आहे, म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ वगळता साईवतार अन्य नाही हे श्रीपादांनी ध्यानात शंकर भट्टास दाखविले। शंकर भट्ट मूळ दक्षिण कर्नाटकातले। 14व्या शतकात ते मुकांबिका उडुपी बाळकृष्ण धर्मक्षेत्र गुरुवायूर करत कन्याकुमारीस पोहोचले। तेथून देवी आज्ञेनुसार कुरवपूर, तेथून श्रीपाद आज्ञेनुसार पिठापूर व परत आकाशमार्गे कुरवपूर व 19व्या शतकात घडणाऱ्या घटना श्रीपाद कृपेने पाहत आहेत। धन्य 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 भगवंताचे माध्यम असावे तर असे। हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।